उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे असलेले जेट प्लांटची ग्रोथ तुम्हाला दाखवते. खूप जबरदस्त होत आहे. बघा आता इथे एक फुटबॉलचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला बॉल ठेवलेला आहे, जुना फुटबॉल होता ना तो याच्या आत टाकलेला आहे अशा पद्धतीने. आता याला परत बांधावं लागेल कारण खूप ग्रोथ होत आहे याची. आणि ही जी मोराची टोपी आहे ना, यालासुद्धा छान असा आकार द्यावा लागते मला आता, कारण याचा सुद्धा आकार थोडासा हे झालेला आहे. बघा ग्रोथ तर खूप छान झालेली आहे, पण आकार द्यायचा आहे. पण उन्हामुळे असं ग्रीन चांगलं वाटते म्हणून मी काही दिवस राहू दिलं. इथे बघा ही तर कटिंग लावलेली होती, पण ही इतकी सुंदर झालेली आहे आणि इतकी छान ग्रोथ घेतलेली आहे हिने. म्हणजे पावसाळ्याच्या टाईमला लावली होती बहुतेक मागच्या वर्षी, आणि त्याने छान ग्रोथ घेतली किंवा पावसाळ्यानंतर लावली असेल, एवढं तर लक्षात नाही. आणि इथं बघा इथे छान असा आकार दिलेला आहे. आता थोडाच बाकी आकार पूर्ण होण्याचा, मग याला छान कटाई करेल आणि असा छान आकार दिसेल. इथे बघा 3 अशा फांद्या ठेवलेल्या आहे, म्हणजे वेगळंच झाडाची टोपियारी तयार होईल. आणि इथे सुद्धा मी तेच करणार आहे, 2 फांद्या ठेवलेल्या आहे. फक्त आता आकार थोडेसे हे झालेले आहे. इथे बघा इथे असा गोल आकार दिलेला आहे. इथे सुद्धा छोट्या छोट्या कुंडीत लावलेलं आहे. आणि इथे बघा किती छोट्या कुंडीत जेट प्लांट ग्रो होते. इथे बघा छोटंसं प्लांट तयार केलं आहे मी. आणि इथे तर आता काल परवाच कटिंग लावली. आणि हे बघा आता तुम्ही हे फिल्टरचं लावलेलं आहे याच्यात. आणि हे कलरचे डबे वगैरे मी तुम्हाला हा व्हिडिओ होता आपल्याकडे मी कटिंग लावताना दाखवले होते. बघा किती सुंदर आपल्या झाडांनी ग्रोथ घेतली. आणि एवढ्या उन्हाळ्यात खरं तर बागेमध्ये शोभा वाढवली या प्लांटने. खूप छान दिसतात ग्रीन ग्रीन. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि माहिती नक्की सांगा. फक्त याच्यामध्ये जास्त पाणी साचू द्यायचं नाही.